चाल तुझी हरणीसारखी नजर तुझी तलवार बघता तू एक वार दिलात घुसते कट्यार झालो तुझा मी होशील ना माझी तू मी तुझा खांडू आणि तू माझी सुरकी मी बोललो नव्हतं तुला हा सील मासा तुझ्या जाल्यात अडकणार जगताप किती वेळा सांगितलंय हे सुरकी आणि सावत्या इथे पोलीस स्टेशन मध्ये आले नाही पाहिजे म्हणून ना. हो बाहेर काढा आत्ताच्या आत्ता बाहेर काढा त्यांना. मी बोलतो त्यांच्याशी. मी माझ्यासाठी बोलतो. कविता लिहिली होती. साहेबांनी कविता तुमच्यासाठी नाही वहिनीसाठी लिहिली आहे. ये सांग यायला. अरे येत आहे ना भाभी वहिनी. ही नाही एक नवीन वहिनी आहे अश्विनी वहिनी. औशिनी कोण आहे? अश्विनी 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 वहिनी. अश्विनी ऐकू ना. अश्विनी अश्विनी खांडेकर आले मी. अश्विनी काय सॉरी मॅम. काय जय हिंद. नाही नाही सॉरी. जय हिंद. याच त्या हरणीची चाल नजरेत तलवार साहेबांच्या दिलात घुसलेली कट्यार सिनियर इन्स्पेक्टर अश्विनी कासार. खांडेकर स्टेशन समोर टेम्पो कोणाचा आहे? विचारतो काय म्हणजे विचारतो ए हा हा साहेब. कोणाचा टेम्पो जगताप बाहेर. साहेब मांजा आहे साहेब मांजा आहे. मावरं घेऊन चाललो होतो मार्केटला आणि टेम्पल. खांडेकर मी काही बोलले फक्त विचारलं ना टेम्पो कोणाचा आहे. ओ काही करताय तुम्ही. ती कोण? माझं नाव सुरकी आहे ना. मी साहेबांची. माझी कोण नाही तिचं हे झालंय मोबाईल हरवलाय ती तक्रार द्यायला आली आहे मॅडम. हे काय आणि कुठे मॅम ऐका ना चाल तुझी हरणी सारखी नजर तुझी तलवार बघता तुला एक वार दिलात घुसते कट्यार झालो तुझा मी होशील ना माझी तू मी तुझा खांडू आणि तू माझी आशू. खांडेकर ताबडतोब इकडे या. काय हे मॅम ऐका ऐका ना काय हे बोला लवकर. सांगतो मला. एक्सप्लेन बोला. ऐका ना बोला माझं- लवकर नाहीतर मी ऐका ना माझं मॅडम. नाहीतर मी बोलन खांडेकर. हा काय आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू. ए बचा खांडेकर जे तुमच्या मनात आहे तेच सगळं माझ्या मनात आहे. ददी काय काय कधीपासून आपण ट्रेनिंगला गेलो होतो ना तेव्हापासून. खांडेकर प्लीज एकदा म्हणा ना आशू हा काय आशू. मॅम मी कसं म्हणू लगेच म्हणतो. आशू खांडू आशू खांडू आशू खांडू. आशू. काय काय हिला काय झालं? ही का अशी अशी का करतेय? मॅम त्यांचा मोबाईल हरवलाय ना म्हणून त्यांना त्रास होतोय. साहेब देतील ना शोधून. हा 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 मला खरं खरं सांगा. तुम्हाला साहेब आवडतात? खूप खूप आवडतात मला खांडेकर. मॅडम यांच्यात काय आवडण्यासारखं. तुम्ही केवढं फिट ये बघा कसं ढेरपोट्या. ढेरपोट्या नाही हा. ढेरपोट्या नाही तुंदीला तनू म्हणा हवं तर. काय तुंदीला तनू. तुला नाही कळणार रे जादू खांडेकरांची. आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा सकाळी अशी परेड चालू होती आणि माझी नजर खांडेकरांवर गेली. तिथेच खेळली. हाय 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 काय तो रुबाब. काय तो डौल. हाय 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 काय तो धावताना लागलेला दम. अथांग समुद्राच्या लाटांसारखं ते उधाळलेलं पोट. ते 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 बघितलं मी आणि
क्षणात प्रेमात पडले. रावते हिला पण माझ्यासारखं साहेबांचं पोट आवडतं. रे मला तुम्हा बायांचं कळतच नाही. काय? अडचणीची गोष्ट कशी काय आवडते का तुम्हाला? काय पण नाही बोलायचं. अरे ओ साहेब, अरे तुम्ही लाजताय काय साहेब? तुमची मजा आहे मग. इकडे पोरांनी जिमा मारून मारून बॉरी फिगवायची आणि तुम्ही पोट फुगवून पोरी पटवणार. पण साहेब जास्त पोट फुगवू नका नाही आता बटन तुटेल. उठू देत मग जगताप, कुठू दे. उधळणू दे हे सौंदर्य. तसंही ते पोट सांभाळत सांभाळत हतबल झालंय ते बिचारं बटन. मला पुन्हा एकदा तुमच्या शर्टाचं बटन तुटताना बघायचंय हा खांडेकर. पुन्हा एकदा म्हणजे आंधी काम बघितलं होतं. परवा पेट्रोलिंगला गेलो होतो तेव्हा खांडेकर आठवतंय ना, तुम्ही कारच्या मागच्या सीटवर तुम्ही बसला होतात, मी आरशातनं तुमच्याकडेच बघत होते मॅडम तुम्ही माझ्याकडे बघत होतात. आणि अचानक तुमचा डोळा लागला. काय लागलं? डोळा मॅडम माझा डोळा लागणं एवढं मादक आहे. तुम्ही असं लहान मुलासारखं असं गुरफटून मस्त झोपला होतात आणि मध्येच इतकं क्यूट करत होतात आणि मग तुम्ही घोरायला लागलात. हा तुमचा घोरण्याचा स्वर आणि तुमच्या पोटाची मादक लयबद्ध हालचाल. जीव घ्यालो खांडेकर. नाही, ईश्वर, नाही, नाही. काय करताय? कोणीतरी बघेल. काय डायलॉग आहे क्या? शपथ. खरं वाटतं. जगताप, हे एवढं भारी आहे. हो साहेब, अहो कस्तुरी मृगाला कुठे माहित असतं त्याच्या पोटात गंध असतो ते. तुम्ही असा दीर्घ श्वास घेतलात आणि तटकन तटकन त्या शर्टाचं बटन तुटलं. आउच! असंच. आणि त्या बटनांच्या फटीतून एक लबाड खोडकर गोंडस पोट माझ्याकडे डोकावून बघत होत. लबाड. खांडेकर, एवढ्या लेवलचं फ्लर्टिंग इतक्यात तरी कुणी माझ्याशी केलेलं नाही हा. शपथ. तुम्ही बघितलं तेव्हा हे असं बटन तुटलेलं मॅम? साहेब अहो नुसतं बघितलं नाही वहिनीने रजनीकांत स्टाईलने ते बटन झेललं आणि खिशात टाकलं. खरंच? म्हणजे असं तुम्ही ते पकडलं बटन? पकडलं? हृदयाशी कवटाळून ठेवलंय हो. आता याच बटनाचं लॉकेट करून मी गळ्यात घालणार आहे लग्नानंतर. मरतोय मी. साहेब मी कवरे जीव लावतो तुमच्यावर. मी पापलेट बनवणं खायला देतो तुम्हाला. प्रेम करतो मी. खांडेकर, बेवफा बेमुरवत. मी नाही ही मुरवत. ही एकतर्फी मुरवत. माझं काहीच नाही. ती एकतर्फी प्रेम करते मॅम. माझं काय. इट्स ओके खांडेकर, आय कॅन अंडरस्टँड. साक्षात मदनाचा पुतळा समोर असताना हीच काय कित्येक जणी मरत असतील तुमच्यावर. नाही तिथे काय उपयोग नाही. ताई सॉरी. काय हे रूप आहे. डोक्यावर जुन्या नव्या केसांचा संगम. पोरींना पण कॉम्प्लेक्स देतील अशा या भुवया. आय हाय. आणि तो 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 नाकावर चमकणारा घर्मबिंदू. घर्मबिंदू म्हणजे? धर्मबिंदू म्हणजे घाम. मला माहित जगताप. 7 वाक्य चोख पाठ केली आहे. जाड जाड ओठांच्या फटीतून क्वचितच डोकावणारे ते दात. आणि दोन्ही बाह्यांमधून असं ओसंडून वाहत असलेलं भरगच्च मांस. ऐ ग, पोत्या दाबून कोंबून भरलेल्या मऊ कापसासारख्या तुमच्या गच्च मांड्या. आमच्या साहेब लाजताय काय? हेच सगळं सुरकी बोलते तेव्हा भरकता तुम्ही आणि यांचं बरोबर आवडतंय तुम्हाला. पण मॅडमच्या बोलण्यातली नजाकत बघ. पोत्यात कापसासारख्या असणाऱ्या त्या मौशार गच्च मांड्या. आता ही लिबलिबीत थुलथुलणाऱ्या मांड्या. कसं बोलते ती?
साहेब माझी ती भाषा ती माझी स्टाईल मी आवरा पिरम करत जीव टाकत तुमच्यावरती बघा ना तुम्ही काय ठीक आहे ठीक आहे माझ्यासारखं नाचता येतं का विचारा ती मला येतं नाचता नाचता येतं चला मग जुगलबंदी बघू ये वाजव वाजव या अश्विनी जिंकली ही जिंकली तू 100 वेळा हारलीस हारलीस तू चांगलं नाचलं हारलीस तू आउट नाही ठीक आहे साहेब तुम्ही माझं हृदय तोरला आज पण जाण्याच्या आधी एक ख्वाहिश ती पुरी करा मॅडम मन साहेबांच्या पोटावर हात फिरवायचे हे पोट आता माझं आहे साहेब एकदा धावा ना मला आजच्या जाताना बघायचं तू नाही 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 अंड बघायचं नाही चल निघ आउट सबका हिसाब लूंगी ये सुरखी अश्विनी चाल तुझी हरणासारखी शडाप शटा चला कामाला लागा काय म्हणजे काय चाललंय काय आपण जगताप हा मॅम किती चहा होतो यांचा 25 कप एक थेंब चहा द्यायचा नाही ओके मॅम जिलेबी फाफडा सगळं बंद ढोकळा ढोकळा ठोकळा झालाय शरीराचा तो आवरा आधी सी अशू मी आपण लग्नापर्यंत मी 70 किलोचा ए होतो कसलं लग्न काय लग्न आता ठरलं ना तू बोललीस ना मला ते सगळं नाटक होतं नाटक होतं म्हणजे हो म्हणजे जगताबांनी मला सांगितलं सुरकी नावाची एक मुलगी येऊन तुला छळते म्हणून मी हे सगळं नाटक केलं होतं हे सगळं खोटं होतं तुम्हाला मी आवडत नाही म्हणजे मी म्हणजे हा खांडू माझा हा खांडू फक्त पोलिसांचा आहे मी ऐकलं तर खांडू खांडू पोलिसांचा आहे पोलिसांचा आणि याला बारीक करायची जबाबदारी आता तुझी आहे कशी काय तू रोज सकाळी पोलीस स्टेशनला यायचं आणि अर्धा तास तुझ्या बरोबर याला नाचायला लावायचं बघतेच या खांडूचा आता दांडू कसा होत नाही या बजाव आता साहेब वा 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 कमाल परफॉर्मन्स मस्त ट्विस्ट होता मजा आली हास्यरसिक प्रसाद दा अश्विनी खूप मस्त वाटलं तुला पुन्हा एकदा या मंचावरती बघून आणि ज्या पद्धतीने तू वर्णन करत होतीस क्षणभर असं वाटलं वजन वाढवूया काय जरा क्षणभर चाटून गेलं मनाला पण नंतर पशाच्या मांड्या दिसला म्हणलं नको पण बहारदार म्हणजे आणि त्या या अटायरमध्ये तो डान्स करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क पण तू नाचलीस पण फार छान आणि मजा आली तुला Thank बघताना you. येत जा वारंवार मजा आली सई भावा किती रे बोलतात तुला मला नाही आवडत आणि अश्विनी हा एक जायंट समोर असताना त्या जायंट समोर परफॉर्म करणं इज समथिंग आणि तू आज मस्त भाव खाऊन गेलीस खूप सुंदर परफॉर्म केलंस तू जे तो सिक्वेन्स फार कमाल केलास तू आणि तुला बघायला मजा आली आज मस्त कडक जा ना तुम्ही खातो मी नाही बघितलं नाही ना कधी नाही बरोबर आहे पण असं मला घास जाणार नाही प्लीज सॉरी सॉरी सुरू करा काय लागा तास झालं बसलोय लागा हा साधं डाळण भात वाढले नुसती भाजी लागा पुऱ्या बी नाही त्या अरे सुरू करा आता तुम्ही लाडू पाहिजे मला हळू ना हळू बोला जरा लाडू पाहिजे लागा कवापासून मला येणार हळू बोला पुणे हाय काय इकडं हो अय लाडू द्या की
लाडू लाडू पाहिजे. काय झालंय लाडू संपले ते यायला थोडा वेळ लागेल. जरा 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 वेळ फक्त काढा. काय लागा जरा वेळ लागा एवढा जरा उशीर वेळ. बसलो या ना लाडू लवकर लवकर आणा जरा लवकर आणा. लवकर म्हणजे लागा कोण आहे मी लवकर कोण आहे कोण मी मामा आहे की मामा आहे का कोण मामा आहे मी हा मामा आहे सांगितलं माहिती मला धाकटा मामा आहे पण धाकट्या मामाचा काय मान असतोय का नाही असतोय की मला लाडू नाही होय. तास झालं बसलो मला लाडू नाही येणार आहे माझं सांगितलं. डोकं फिरलं की तुला माहिती आहे राग कसा असतोय माझा मग माहितीये मला जाऊ का माझा राग नाही जाऊ का हे जाऊ का माझा राग कडक बुंदी आहे काय तुम्ही कपासाईत काय कडक मग कपासा खाली मला लाडू पाहिजे मला झाडू पाहिजे झाडू झाडू. म्हातारा बाबा झाडू कुठं मारायचे आता तुम्हाला लाडू नाही लाडू पाहिजे त्यात आजोबा लाडू संपले ती लाडू संपले ती जरा वेळ लागल येतायत लाडू येतायत लाडू मुलाच्या मामा लाडू नाही येत देणार आहे तर हळू बोलायचं लाडू नाही मग लोक ऐकतात हित हो. लाडू आहे का लाडू लाडू No, no, no. I don't eat sweet. I'm an actor. I follow a strict diet. I'm conscious about my health. नाही नाही लाडू आहे का मी ॲक्टर आहे सेलिब्रिटी आहे मी डाएट फॉलो करतो आणि मी हेल्थ बद्दल खूप कॉन्शियस आहे ॲक्टर आहे मी महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता रिपीट टेलिकास्ट बुधवारी 11:15 वाजता सकाळी असं म्युझिक आहे तुम्ही बघितलं नाही कधीच नाही बघितलं काय टीव्ही वाजतंय का काय ते टीव्हीवर असतंय का ती नाही टीव्हीवर असतंय टीव्हीवर असतो टीव्हीवर तसलं नाही बघत आम्ही बरं बरं ठीक आहे हरकत नाही टाइमच मिळत नाही रानात जायला लागतंय ना आम्हाला गुड फॉर अस दिवसभर रानात असतो त्यामुळे टाइम नाही मिळत नाही मिळत टाइम नाही मिळत बरं गुड लाडू कुठपर्यंत आले आता लाडू आणि परत अरे लाडू पाहिजे लागा लाडू येत्या तिथं असं कसं लाडू येते तिला का हा लग्नात लाडवाला महत्व आहे का नाही हाय तर लाडू महत्व आहे पण सारखं लाडू 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 पण लाडू नाही मग कसं काय जेवण का मग ऐपत नाही तर सांगायचं ना तसं मला आधी ऐपत नाही तर कशाला मोठीपणा करायचा ह्यांनी? घरचं लग्न आहे मुलाचा मामा बोलला ना मला नाही काय सांगते मला नका सांगू मुलाचा मामा आहे मी कशाला मोठीपणा केलाय मग साधं ठेवायचं ना शिराभात आमटी कशाला एवढं सगळं लोक आपल्याच नाही आपल्यातलं सांगते मला तसं सांगू नको मला लाडू पाहिजे मला लाडू 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 मुलाच्या मामाला लाडू लाडू नाही लग्नामध्ये म्हणजे लाडू खाल्ले नाहीत काय कधी ऐ, खाल्ले नाहीत काय विषय लाडूचा नाही मग विषय मानाचा आहे कळलं का लाडू मान असतोय मला तर होय हो एकदम असं हे करू नका मला सांगा विषय लाडवाचा आहे का विषय मानाचा आहे की नाही हनीमून असतोय मला सांगा हनीमूनला बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असते त्या त्यांचा मान असतोय हनीमूनच्या दिवशी असतोय की नाही पुन्हा जावा 15 दिवसांना नवरा नवरीच्या घरी बेनेनी 10 दिवस बेडशीट बी वाजलेली नसती त्यांचं लक्ष नाही आहे तर राहा ना की लाडू अरे त्यात लाडू आणि गप बसा की वाईज लाडू पाहिजे तर लाडू पाहिजे लाडू लाडू येणार लाडू आजोबा लाडू येत्या ती जरा धीर धरा हा काय जरा दम खा की वाईज एक काम कर काय आयराचं पाकिट केलं की नाही आपण हं. त्याला मी गम नाही लावलेला अजून इथं जर आपल्याला लाडू भेटले नाहीत ना त्यातले 100 रुपये काढून घेते अगं बेने 101 रुपयाचं पाकिट आहे ती 100 रुपये काढून का 1 रुपया देशील का किंवा बापान दिलं होतं असलं पाकिट आता र आता रे मग आता एक लाडू काम करू सगळं पैसे काढून घे पाकिटातलं पाकिट चिकटवू नको मग त्यांना तसंच द्यायचं त्यांना वाटलं मामानं दिले म्हणल्यावर 4-5 हजार रुपये तरी असणार पाकिटात हा मग त्यांनी बघितल्यावर आपण उगाच कालवा करायचा यायला पैसे चोरला का 4,000 होतं पाकिटात पैसे चोरलं पैसे आता लोकांना पहिलंच कळेल गप्प बसा काय नाही काय कोणाचं लक्ष- आलो लाडू
लाडू आला का नाही नाही जरा 5-1 मिनिटं वेळ लागेल तुम्ही सांगितलं त्यांना तुम्ही काय खाऊन घ्या. लाडवा वाढलंय माझं थोडस खरंच सॉरी खरंच बघा तेवढा बघतो लवकर आणा लवकर. होय होय नाही नाही बघतो येत्यात, येत्यात, जेवायला सुरू करा. साहेब लाडू आहेत लाडू काय लाडू आहेत लाडू इथे दाखवशील असं नाही लाडू इथे दाखवशील लाडू म्हणून हो नाही तसं नाही काय झालंय माहिती आहे सगळीकडे ना लाडवानी बॉम्बा बोंब झाली शेवटचे 7 राहिलेत एवढे मोठ्याने कशाला बोलताय खास तुमच्यासाठी राखून ठेवलेले हो पण मी नाही खात लाडू मी नाही खात एवढे अरे हे असं आणि इथे लाडू नाही आहेत आणि मला एवढे लाडू मला नाही पटत हे प्लीज घेऊन जा मला नाही पटत न पटायला काय ती पोरगी आहे बुंदीचे लाडू आहेत तर तुमच्यासारखी कॉमेडी केली नका करू पण साहेब खरं सांगू अगदी खरं सांगू तुमचं बघतच मी मोठा झालो नाही काय. तुम्ही माझ्या शेजारी होतात राहिला नाही मग दुपटं बांधणारी आया होतात माझी मग हे कसं स्टेटमेंट करता तुम्ही अहो, तसं नाही तुमचं स्किट बघतच मी लहानाचा मोठा झालो स्किट बघत रिअली हो थँक्यू सकाळी उठलो की पहिला तुमचं स्किट तर एवढं स्किट आवडतं माझं नाही किक बसते ना पोट एकदम साफ होत माझ्या स्किटनी पोट साफ होतं तुमचं हा म्हणजे काय करतो मी बसतो आणि तुमचं स्किट लावतो हे म्हणजे अरे हे काय करून दाखवताय तुम्ही बाजूबाजू जेवतायत सगळे नाही. मी जेवतो इकडे हे काय करून दाखवताय सॉरी कौतुक अरे पण स्किट मध्ये दुसरं स्किट नका ना करू खरंच सर तुम्ही खा तुम्ही लाडू खा तुम्ही लाडू लाडू नकोत मला खरंच लाडू नकोय खावा हो अरे पण हे असे लाडू मी कसे खाणार इकडे लपून खा लपून अरे असं नाही लपून मला नाही नकोय कसे लपून खाणार ऐका लपून खाता येतं तो पापड आहे ना तो कवर म्हणून वापरा काय मला नाही पापड हात नाही तो दाढीचा हात नका लावू. कुठे? हा पापड नको मला हा पापड घेऊन जा खिशात ठेवा तुमचा खिशात ठेवा किशात ठेवतो आणि एवढं काहीतरी दाढीचं लावून असं लात खिशात ठेवतो दाखवतो फक्त बघा तर माझ्याकडं पापड आहे ना तर असा कवर म्हणून वापरा त्याच्या मागं लाडू असं गुपचूप ठेवा आणि टुक करून खा नको यार हे मला नकोय लाडू कशाला हे पाहिजेत प्रॉब्लेम होईल आमच्या प्रेमासाठी खाऊ असं कर नका खा ना खा नको मला खाऊ, तुम्ही- खा. अरे नको सांगितलं ना पापड घे. हे पापड घेऊन असं ऑड दिसेल सावकाश खा. काय असेल तर सांगा हा नंतर हाक मारा मग साडू पाहिजे मला साडू तर बाबा साडू मी तुमचं 10 वर्षापूर्वी आता कुठली आठवण काढताय साडूंची लाडू नाही हो लाडू पाहिजे ती लाडू आजोबा लाडू संपल्या ती येते ते लाडू येते ते लाडू संपल्या ती येते ती 5 मिनिटं थांबा येते लाडू पाणी द्या पाणी घ्या, पाणी. आजोबा आलो जेवा वाईस जेवा पाणी द्या पाणी प्या काय झालंय दादा पाणी प्या ह्याच्याकडे लाडू आहे ह्याच्याकडे लाडू आहे थांबा बघितलं का ह्याच्याकडे 7-8 लाडू आहेत तुला का तुला काय लाज आहे का अरे नाही तुला काय लाज आहे का अरे मला त्याला का म्हाताऱ्याचं तोंड सुकलंय लाडवा वाचून लगा तू एवढं लाडू घेऊन बसलायस होय नाही तो एक लाडूवाला माणूस कोण कोण लाडूवाला माणूस अरे लाडू कुठनं आणलं अरे लाडू कुठनं आणलं तू एक मनुष्य- ही सांगू नको मला इथं लगा तास झाला मी लगा लाडवा वाचून लगा बोंबाल तू आणि तू 7-8 लाडू घेऊन बसलाय गैरसमज होतोय. ए गप्प ए, लाडू कुठनं आणले अरे यांना सांगा त्यांचा गैरसमज होतो गबस म्हणलं का नाही लाडू कुठनं आणला अरे एक माणूस होता तो मला देऊन गेला म्हणजे नका सांग हे मी बघतो ना आता ए नवरीकडचा आहे का कोण अंकार मामा काय अरे झालं मी- मामा? इकडे या. काय झालं काय इकडे. काय झालं काय झालंय या बघ. का बोंब आहे मी कोण आहे मुलाचे मामा मामा आहे का नाही मी हो ही कोण आहे मुलाचे आजोबा आहेत ते ही कोण आहे मुलाची मामी काय झालंय काय तो कोण आहे हे समीर चौगुले सेलिब्रिटी आहेत ते तो कोण पण असेल कोण पण असेल तो नाही काय झालंय काय मामा मुलाच्या मामाला लाडू नाही मामा. आणि ह्यो 7-8 लाडू घेऊन बसलाय बिया ना अरे हे बियाण्या हे बोलू नका तुम्ही काय बोलणार? अरे सर एकच मिनिट बोललो काय बोलणार? मला सांग मामा इथे तसं नाही चालणार समीर सर काय काय मान आहे ना मामा हो हाय ते काय आहे, समीर सर
मला मान्य आहे तुम्हाला लाडू आवडत असतील पण 7-8 घेऊन बसायचे. अरे नाही अहो आधीच आमच्याकडे लाडवांची पंचायत झालेली आहे आणि तुम्ही हे असलं करता म्हणजे तुम्हाला खरं ड्यू रिस्पेक्ट हे नाहीये बरोबर. अरे हे तुमचा गैरसमज काय ऐका ऐका लाडू तुमचा- पाहिजे तिथे हो हो मामी माणूस येऊन देऊन गेला. मामा आहे ना का मी मामाला लाडू नाही येऊ 7-8 इकडे ये. अरे 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 यार काय यार हे कुठली पद्धत आहे यार? 7-8 लाडू घेऊन बसलाय सो. कोण आहे आम्ही अरे सेलिब्रिटी आहे तुझ्याकडचे आहे आम्ही. आमचा पण एक स्वॅग असतो यार. सांगू दसलं मला प्लीज असं एकदम अंगावर नका येऊ यार. 7-8 लाडू खाशील का? शांत तुम्ही नका ना. 7-8 लाडू खाशील का? हे कोण आहे इथं? म्हातारा लगा मराठी टेकलंय ती. कोण आहे ती? मुलाचा आजोबा आहे त्यो. आजोबा आहे, मुलाचा आजोबा आहे. मुलाच्या बापाला लगा रक्ताचं पाणी करून वाढवलंय त्यानं. पोरग बारक होतं की नाही नवरा? म्हाताऱ्याच्या दोस्तर वाजलंय मुतलंय ती. हो हो त्याला लाडू नाही. 9 महिने पोटात ठेवले. काय बोलताय 9 महिने पुरुषाच्या पोटात पुरुष फिरतो असा वाटत काय करताय चौगुले यांच्या मांडीवर बसाल काही त्या आमच्या पण बसलो बसलो म्हणजे काय अजून सर अजून सर बाजूला सर मला माफ करा. एवढं नका अरे बाजूला सर का असे भाऊ? एक मिनिट. ए ओके बाजू सर मी लॉजिक सांगत होतो. बाजूला सर इकडे ये. अरे पुरुष कधी ऐक्यात लाडू घालीन हे पुढचं बोलू नको. this is लाडू कोणी दिला लाडू कोणी दिला मागापासून बघतोय मी लागा 7-8 लाडू माणूस लपून लपून खातोय होय, नाही, नाही. इंग्लिश मध्ये जाडतोय मला सांगा तू लाडू कोण दिला एक हे बघ खाल्लात तुम्ही आता खाल्लात हे खाल तोगला अरे अरे खा तो लाडू. अरे माझा लाडू असला तरी खा. तसं चालणार नाही मामा आहे मी आमचा मान आहे नवऱ्याकडचे आहे मी कळलं का आम्हाला लाडू पाहिजे अरे परत खाताय तुम्ही तोच लाडू खा ना मला हा ना मामा मामा आहे मी यार. बरोबर ठीक आहे शांत माना मामा. अजून एक लाडू घ्या. अरे नका ना चौगुले थांबा ना जरा आधीच ते भडकलेले आहेत मुलाकडचे आहेत ते नका ना असं काय करू. चिडायचं शांत करा जरा शांत करा. मामा मामा शांत मामा. पाणी घ्या हे बघा मामा नैतिक दृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे पण हे जर व्यवहारी दृष्ट्या आपण बघितलं अजून मामा नाही मामा 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 थांबा मामा मामा लग्न आहे मामा व्यवहारी दृष्ट्या खर्च मला सांगू नको लग्नाचं लग्न मोडलं आता ऐका हे असं करू नका होय. नवऱ्याला बोलवून घे नाही मामा नाही, लग्न मोडलं अहो, सप्तपदी झालेत मामा अक्षता पडलेत मामा असं अरे अक्षराचा भात कर गोळा करून मला नको सांगू मामा दे. चौगुलेत माझ्या बहिणीचं लग्न मोडायला निघाले ते समीर चौगुले कळतं ना तुम्हाला ह्याला सांगा मी अरे यार, हे- माझ्या बहिणीचं लग्न मोडताय ना कोणी कोणीच बोलू नका आता कोणीच बोलू नका थांबा गळ्याला हा काय केलाय तुम्ही भिंतीकडे तोंड करून उभा राहा एका ऍक्टर चौगुले चल कुठली ए, निघरे ए, चल माझी कधी नको तिला बघ माझी काहीच चूक नव्हती माहितीये का तुम्हाला मी असा शांत बसलो होतो तिकडे ताट घेऊन आला मी म्हटलं नको नको हे कशाला मला देतोय मी विचार करत होतो काय बरं करावं मी सांगितलं त्याला तरी तो म्हणाला नाही नाही हेच घ्या लाडूच घ्या मला वाटलं नको लाडू तरी मी काय करणार मग सांगा हा? ए तिकडे जाऊन करायचं तिकडे जाऊन करायचं खूप झालं मला. कळलं का इथं लगा आम्ही लगा मुलाकडचे काय मग आम्हाला लाडू नाही तर येऊ लगा शायनिंग मारतो या मला पकडतंय तू लाडू कोणी दिला तू लाडू कोणी दिला हे बघ, हे बघ, हे बघ. हे लाडू कोणी दिला देखो, तुला? देखो, हे देखो. लाडू कोणी दिला याला? लाडू कोणी दिला तुला ते लाडू कोणी दिला लाडू कोणी दिला तुला मला मध्ये जागा दे तर मी बोलेन ना यार नीट बोल त्यांच्याशी मला मध्ये जागा लाडू मी कधी बोलू मला जागा दिला. बोला ना त्यांच्याशी त्यांना बोल मुलाकडचे आहेत ते नीट बोला समीर चौगुले त्यांच्याशी सांगून ठेवा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा उत्तरासाठी काहीतरी जागा पाहिजे की नाही प्रश्न उत्तर कुठे लिहायचं मी हळू आवाजात बोला त्यांच्याशी त्यांच्याशी हळू आवाजात बोला मी आधीच सांगतो होय होय हे तुम्ही सगळे कॉलर नका पकडू यार लाडू कोणी दिला हे बघा लाडू कोणी दिला हे बघा एक लाडू कोणी दिला मध्ये जागा तर देशील का नाही मला मामी त्यांना बोलू तरी द्या बोलू द्या ना. आता कोण काय बोलणार नाही ऐक सगळी मागवा हा? आता कोण काय बोलणार नाही सगळी मागवा काय मागवा सगळी मागवा होय, ए तू कोणते काय इकडे पुढे मागे वा म्हणा काय करते तुला लाडू कुणी दिला ज्यानं लाडू दिला की नाही तेव्हा आत्ताच्या आत्ता मला हिथं पाहिजे नाही तर लग्न मोडलं नाही एक असं त्यांना काय कोणी डोक्यात दिला राग घालून घेऊ नाही, नाही, नका. राग एक बिग नाही माणूस सांगायचं ऐका मला. ऐका जरा तुम्ही नाही बोलताना दुसऱ्याचं ऐका पण अरे त्यांच्याशी नीट बोला ऐका, बोल त्यांच्याशी. ऐका, हात सोडतो मला मनात सुद्धा नाही मी एवढा माझा अपमान झाला कॉलर तुम्ही 3 वेळा पकडलीत मी काही बोललो एक माणूस होता ऐका एक माणूस होता तर त्यांनी जबरदस्ती केली एक दाढीवाला माणूस होता गलित सुरा होता का? मांडवकर इथे काय करतेस मग? गाडीवाला कोण आहे? मांडवकर आता मला घेऊन तुम्ही येस. आता तुम्ही कॉमेडी केली तर हे बघा असं नसतं हे बघा आम्ही कलाकार मंडळी आहोत आपण एकदा म्हटल्यानंतर हे आम्ही कधी असं करत नाही कळलं का आम्ही दुसऱ्याशी नीटच बोलतो
एक आपला रिस्पेक्ट असतो आम्हाला दरवेळेला शिकवत नाही, काय करत आहे? हा. काही नाही करत, थांबा. ते बघतात मला वाटलं खेचल हा 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 आता मागे वा हा. काय झालं काय ह्याला तो लाडू दिलास का? हा. याला हा. लाडू नाही या. आता मग अरे तुला म्हणाले लाडू दिले ना तुला हे? काय काय अरे मी इथे होतो लाडू घे तू हे नाही काय ओह हे सगळं सांगितलंस ना तू मला नाही आणि लाडू दिलास ना मला आता तू अरे खोटं बोलतोय नाही माने हे बघा मी जे काय आहे ते खरं सांगतो. मी तिकडे काउंटरला उभा होतो. ह्यो माझ्याकडे आला मला म्हणाला की लाडू दे. मी म्हटलं नाही शेवटचे 7 आहेत ते नवऱ्याला ठेवलेत नवऱ्याच्या मामाला ठेवलेत नवऱ्याच्या आजोबाला ठेवलेत. तोर मला तोड वर करून बोलला ते तिघही गेले 2x2 मध्ये. ते तिघही गेले 2x2 मध्ये. तुला जर काय प्रॉब्लेम असेल तर तू पण गेलास 2x2 मध्ये आणि ज्याला कुणाला आणायचंय तो माझ्या 2x2 वर. अरे मी नाही रे 2x2 काय आहे ते मी सांगू शकत नाही कारण मी सज्जन माणूस आहे. अरे अरे खोटं बोलतो यार काय ते तोंडावर सांगेल. अरे खोटं बोलतो यार मी नाही ट्युटी बोललो मी आता ह्याचा टुई फोडणार. अरे ह्याला अरे अरे आणि आता काय? अरे पण काय याला काय अर्थ यार एक मिनिट मला जायचं खूप झालं यार दिस इज लिमिट यार दिस इज पैसे द्या माझे मला माझे पैसे द्या मी निघतो बस झालं ओके नाव येऊ से हू समीर चौगलेच मला माझे पैसे द्या कसले पैसे मला माझे पैसे द्या कसले पैसे इथे मी इथे आलेलो आहे तुमच्याकडे जेवणाला सगळ्यांना भेटलेलो आहे 75,000 रुपये मला आता द्या. माझ्या बहिणीचं लग्न मोडत होतास तू आणि पैसे मागतोय. चल निघ चल चल निघ चल 3 म्हणणार 1 2 3 ट्यू तुझ्या वा 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 लाडू पुराण अतिशय भन्नाट होतं. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. सावत्या मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जरा सुद्धा तू कॉमेडी करण्याच्या फंदात पडला नाहीस. तू चिडलेला होतास तो चिडलेलाच राहिलास. त्यामुळे त्या कॅरेक्टरमुळे सम्याच्या सगळ्या परफॉर्मन्सची मजा होती. त्यामुळे त्याचं क्रेडिट तुला जातं. तुझ्यासाठी टाळ्या. मस्त मस्त मांडवकर मस्त राऊत मस्त चेतू मस्त सम्या आउटस्टँडिंग. थँक्यू मजा आली बहारदार. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. सावत्या आउटस्टँडिंग. तुझ्या लहेजाची एक मजा आहे. मला तो पार्ट सगळ्यात आवडला जेव्हा तो इंग्लिशमध्ये बोलत आणि तू त्याच्याकडे स्टेअर करत होतास. म्हणजे सायलेन्सेस कसे वर्क करायचे हे आम्ही आता याची डोळा इथे पाहिलं आणि त्याची खूप मजा आली. एक लाडू पाठवा आता. मंडळी आता या मंचाला लागणार आहे एक कोकणी तडका. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे दशावतार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो 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 हा पम्या पुसालकर बोलतोय. अरे प्रसाद ओक नाही रे पम्या पुसालकर बोलतोय. थंडी कानात गेली की काय तुझ्या मियाला. नाही अरे प्रसाद ओक या कला महोत्सवाला येणार नाही आहेत. अरे बाबा ते वेगळ्या पुरस्कार सोहळ्याला जाणार आहेत. तिथे त्यांना बेस्ट दिग्दर्शक बेस्ट अभिनेता बेस्ट जज आणि बेस्ट प्रसाद ओक अशी 4 पुरस्कार आहेत. प्रसाद ओक कोण चांगला करतो या स्पर्धेत तेच पहिले आले आहेत. ये उगाच माझा वेळ खाऊ नको. झाला आता संपला फोन कॉल एवढाच होता. ठेव चल याला. उसाळकर सर उसाळकर ते मोरे नाही आले का अजून. नाही मोऱ्यांना आणायला आपले लेखक आहेत ना ते गुलकंद पेंडुरने ते गेले आहेत. कधी येणार ते. मी कधीपासून वाट पाहते. होय धीर धरा यायला पाहिजे होते. आले मोरे आले घोषणा द्या मोरे आले आमचे मोरे कॉमेडीला म्हणतात हो रे आमचे मोरे कॉमेडीचा फर्टिलायझर आमचे मोरे आपले मोरे ए बाबा ह्या गोष्ट तूच लिहिली आहेस. पटकन बाव नदीत बुडवून टाका. का अरे येड्या कुणी वाचला ना तर मगरी बाहेर तरी तुला चावतील. येडा काय मोरे आले कॉमेडी केली. सॉरी मी खूप मोठी फॅन आहे तुमची. नमस्कार. मरेन हो कधीतरी एवढी कॉमेडी करू नका. मरेन मी. मी माझे साहेब कातील उर्फ प्लाटोनिक प्रभाकर मोरे काय जमातले.
हात मिळवला मोरीने. सॉरी सॉरी. अगं बाई हात फॅन नव्हतं. असू दे भान हरपू नका हा बाई. नाही कसं भान हरपलं तर ठीक आहे, कॅरेक्टर हरवलं तर मग केवढी शोध. असो मोरे ओळख करून देतो. मी पम्या पुसालकर, या कला महोत्सवाचा आयोजक. हे आमचे युवा नेते निखिल बने. ए बाबा थांब डायरेक्ट जालपोला आहे तो. या आमच्या महिला बचत गट समितीच्या अध्यक्षा नीलाक्षी वेंगुर्लेकर. हॅलो या या ईशा नमस्कार नमस्कार. अरे बसा. आणि हे आमचे चिपळूणची आन बान शान नेहमी कार्यरत असलेले लेखक गुलकंद रणथंबोर पेंडुर्ने. हा असा काय साधा सुद्धा रायटर नाही तो, री रायटर आहे. असंच लिहित असतो तो. वसाड्या हे तूच सांगशील मला. पुढे जाऊया चला पुढे जाऊया. नमस्कार सर, मी गुलकंदरन थंबोर पेंडूरने सर. हे माझं स्क्रिप्ट आहे सर, साधा सोपं नाही लिहिलंय सर. मनात शब्द कोंबले, मग भावना कोंबल्या, नदीच्या काठी बसलो, थंड वाऱ्याची झुळूक आली, आई ग झोंबला, चित्तवृत्ती फोफावली आणि मग लिहून काढलं सर. बरंच काम केलं तर बस हा नाही बरं मोठं चांगलं काम केलं ना. पण बाबा काळजी करू नको हा. माझ्या अँकरिंगने तुझ्या शब्दाला सौंदर्याची झालर कशी देत होती बघा. मुंबईमध्ये तुला सांगतो ना सगळंच असं मिरवतात, मी अँकर आहे. पण खरा डायमंड मी आहे, काय समजलं. पण कसा आपलं कसं आता पुढे करायची सवय नाही आहे. म्हणजे डान्स आणि अँकरिंग हा माझा पोट्री आहे. पोरटे असेल सर. तू असं लिवायचं काम घे. हे कॉमेडी तुला नाही जमणार, उगाच कशाला करू. कॉमेडी म्हणजे वेगळी गोष्ट म्हणजे कशी आहे, म्हणजे माझ्या हास्य जत्रेमध्ये माझा दबदबा केवढा आहे माहिती आहे. होय काय. म्हणजे शालू ते हुस्न तेरा तोबा रेंज केवढी काय जी गोष्ट आहे का एवढी. आणि हे माझं टायमिंग अरे बापरे. देवा मी ना स्वतःच कधी स्वतःवर चलतो का नाही. हे सगळं माझ्याकडे आलं कुठलं म्हणून बाकी खरंय. मोठेपण आहे तुमचं. मोठेपणा म्हणजे काय. पण मला बघा माझा मनाचा मोठेपणा आहे. मी असा मोठेपणा कुठे मिरवीत नाही, काय समजलं. खोटं नाही सांगे. म्हणजे जज म्हणून मला बोलून हास्य जत्रे जज म्हणून खोटं नाही सांग. आता तुम्हाला गाव आलं तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. पण कसं शेजारी बसून डायरेक्ट कसं बघणार ना. कसं आहे मॅडम कडे असं नाव नाही घ्यायचं रे, सूचक बोलायचं. नाव कसं डायरेक्ट येतो. आणि खोटं नाही सांगितलं मला. म्हणजे खाजगी गोष्ट आहे, हास्य जत्रेतली. आतली गोष्ट तुम्हाला सांगू काय. सांगा ना सांगा ना. कोणा सांगणार नाही ना नाही हो, असं ना गावाला सांगायला काय हरकत नाही. आपलं कसं मन मोकळं केलं बरं आहे. म्हणजे अँकरिंगची खरी ऑफर मला आली होती. काय सांगताय हा, मला स्वतः आली होती. असं म्हणजे चॅनलवाले माझ्या मागे होतं अँकरिंग करा म्हणून. हो देवा शपथ. पण त्या पोरीला काम मिळालं. प्राजक्ता माईला वसाड्या नाव नाही घ्यायचा, सूचक बोलायचं. काय रे कसं ना तिला काम मिळालं. चॅनलवालं माझ्याकडे आलं होतं. आलं पण कसं आहे, हे मोरे तू एकटा करू शकतो 1-1.5-2 तास. नाही मला करायला काय हरकत नाही रे, पण त्यांची पण घरं चालायला हवेत ना. थोडी कसं हप्ता बिप्त भरायचं म्हटल्यावर सगळं कसं मनाचा मोठेपणा तुमचा. हवा मी बोललो मागतपासून. आपण काय असा म्हणजे आपलं मन मोठं आहे. बरोबर. मोठेपणा मला आवडतच नाही पहिल्यापासून आहे तसा. मी अगदी साधा कोकणातला माणूस म्हटलं काय करणार दुसरा. बरोबर. म्हणजे अँकरिंगच्या क्षितिजावरचा मी तलपता सूर्य आहे, काय समजलं. नाही चांगलं आहे सर, फक्त मावळायची घाई करू नका. दुपारचे 2 वाजलेत ना म्हणून बोललो, अजून शो बाकी आहे. ते लिहितात ते चांगलं लिहितात पटकन. बरोबर. आपण सुरू सुरुवात करूया. फक्त काय सर, आम्ही ना पृथ्वी प्रताप यांच्यासाठी थांबलोय. पृथ्वी विकृत राहतो तोच ना. काय तुम्ही माणसावर कोकणातले. अरे कोकणात एवढे मोठे मोठे सुपरस्टार आहेत, त्यांना बोला सोडून बाहेरच्या लोकांना कशाला बोलवता. व्हेन कम ऑन द स्टेज यू ओन द स्टेज असं कोण बोलत. सई मॅडम बोलतात. असं नाव नाही घ्या, सूचक बोलायचं. डायरेक्ट त्याला काय बोलते पिपीला. मस्त पिपी मस्त एवढं. ह्याच्या पलीकडे काय आहे काय एवढं. त्याला कशाला बोलवायला. तसं नाही काय मोरे सर, तुम्ही कसे सटल माणूस आहात, त्यामुळे तुमच्याबरोबर एक 7-12चा अभिनय असलेला बरा ना. 7-12चा अभिनय म्हणजे नाही म्हणजे आम्ही असं ऐकलंय ते सकाळी 7 वाजता शूटिंग चालू झाल्यापासून रात्री 12 वाजता पॅकअप होईपर्यंत अभिनयच करत असतात. बघितलं 2 मिनिटं माझ्या सानिध्यात राहायला केवढा डेव्हलप झालेला. आणलं तुला वा ना. असं शिकायचं नेहमी. बघ आपली शिकण्याची प्रवृत्ती पाहिजे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकता. बरं तो आता येणार आहे, येऊ दे मोरू दे. पैसे दिले वगैरे त्याला. फक्त तो आला की त्याला काय सांगा, तू फक्त रिबिन काप, एका जागेवर जाऊन बस. बाकी सगळं अँकरिंगचं काम मोरे करते. तुम्ही अरे सगळा अख्खा कुकर मला ऐकाय आलेला आहे ना. हे खरंय.
मला म्हणजे हॅलो हॅलो आय एम सो सॉरी लेट झाला हाय 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 हॅलो सर पम्या पम्या पुसालकर अच्छा आपलं फोनवर बोलणं झालं हॅलो हॅलो सर अरे दादा दादा अरे पाय कशाला पडतो पाय कशाला पडतो येडा आहेस का रे? काय नाही येडा हे असं आहे असं. जाऊ दे रे चल, बस रे बस रे वा. आता तुझ्याबद्दल त्यांना बोलत होतो माझ्याबद्दल काय बोलत होता पीपी म्हणजे भावी सुपरस्टार बोललो का नाही रे हो विचार आताच बोललो अरे असू दे रे काय फक्त काय माहितीये काय म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे माझं काय नाही काय काय फक्त तू रिबिन कापायची आणि एका बाजूला येऊन बसायचं बाकी सगळं अँकरिंगचं काम मी करणार आहे का नाही नाही मला म्हणाले होते की मी पण अँकरिंग करणार आहे नाही बोललं होतं पण मी यांना बोललो मागं एक पोरगा अँकरिंग करीत होता लोकांनी दगडी फेकून मारल्या मी नाही म्हटल्यावर सगळ्यांना माझा आवाज ऐकायचा असतो ना कपाल फुटलं त्याचं मला नाही बघायचं म्हणतात अरे तसं नाही कपाल फुटलं तुझं फोडून घ्यायचंय का नाही नाही दादा असं नाही आपण सुरू करूया म्हणजे सर म्हणजे कसं आहे अँकरिंगचा भाग सगळं मोरे करतील आपण तुमच्या हाताने फिटकट करूया म्हणजे चालेल हा म्हणजे आता काय प्रॉब्लेम पण काय मी ना ठरवून आलो होतो प्रिपेअर करून आलो होतो मी याला वाल्या काही सगळे खालच्या आलीतले राहू दे राहू सर कुठे कशाला आम्ही हाव ना सगळं काय. आपण मी काय म्हणतो आपण स्टेजवर जाऊयाच पण त्याच्या आधी एकदा स्क्रिप्ट वरून नजर फिरवली तर बरं. सर तुम्ही इकडे येता मी जरा त्यांना सांगतो स्क्रिप्टसाठी काय म्हणतोय? सर हे क्यू कार्ड आहे अरे काय करायचं क्यू कार्ड सर घ्या लागतील अरे कसं लागतं याची काय गरज आहे मला आता कसं मी असा दोनदा तीनदा वाजता सर्कल मोडून टाकीन तिथे ते करेक्टच आहे आपण कसं प्रायोजकांची नावं असतात ना नाही, ते असू दे मला काही कठीण नाही आहे ना मला नेहमी एकदा बघा सर म्हणजे एक 5 मिनिटं आहेतच तर बघू नजरे खालून घालवा म्हणतो म्हणून पण बघ मी बघ आता मी स्टेजवर आहे ना मी असा उभा राहून बोल माझा आवाज बघा टॅलेंट बघ फक्त मला तर माहितीच आहे ना दादा काय चिपळूणकर हा काय ओळखलाय बा मला मी शालू काय समजली कंटिन्यू इथं पाहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो डीएनसी म्हणजे ढामणडेरे नागरपुले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये शब्द कशी पाहिजे येस दादा अँकरिंगला ही महत्वाची ही सगळ्यांना जमत नाही Yes, sir. मांजाशिवाय तर ह्या महोत्सवाचे प्रायोजक आहेत काष्टी जुनी न्हावा सेवा सर काय बोललात सर काष्टी जुनी न्हावा सेवा काय बोललात सर काष्टी जुनी न्हावा सेवा सर असं नाहीये ते या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स क्रिस्टिजिन मावा खा नाही मोरे सर क्रिस्तिर्जिन नुवाकोवा क्रिस्टिकजिन मावा सर क्रिस्टिर्जिन नोवाकोवा क्रिस्टिकजी मावा खावा मोरे माझ्याकडे पहा क्रिस्तिर्जिन नोवाकोवा असं असं आहे सगळं एवढं कठीण कसं काय बोलायचं ना मी काय म्हणतो काय नाही जरा सोपं लिवायचं ना माझ्यासाठी तुला माहिती आहे ना आपल्याला कसं आहे बघ नाही तसं नव्हं मी जरी ह्या गावातला स्थानिक जरी असलो ना तरी आपल्या कोकणाची परंपरा काय आहे काय आहे पाहुण्यांना पहिला मान द्या नाही पण सर तुम्ही द्या आज पण कसं सर हे प्रायोजक आहेत ह्यांचं पूर्ण नाव आपल्याला घ्यावंच लागेल घ्यावंच लागेल हो सर मग त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे ना सर पण कसं आहे आपण पाहुण्यांना पहिला मान देतो का नाही कोकणामध्ये आता हा पृथ्वी इथे येऊन बसलाय नुसता बसून चालेल काय नाही. हा कधी मोठा होणार ना ह्या पोरांनी पण शिकलं पाहिजे का नाही नाही शिकलं पाहिजे ना तुम्हाला कधी येणार अँकरिंग ना बाई तू हे सगळं पुढचं बोल मी हा मग काय झालं अहो दादा ते तुम्ही म्हणालात ना की ते दगड मारतात नाही नाही कठीण असेल तर दगड नाही मारीत तेव्हा शपथ खोटे ना सांगते कठीण असेल दगड नाही मारीत लोक नाही पण तसं नाही दादा म्हणजे तुम्ही सिनियर माणूस इथे असताना मी वाचणं बरं नाही रे बुवा मी सिनियर बिनियर असं काही नाही आहे मी मनातलं मोठा आहे का नाही आणि तुम्ही शिकणार कधी बरोबर. शिकलं पाहिजे ना तुम्हाला बरोबर. अँकरिंग करायला Yes, yes, हे बघ हे काय नाही हे बघ सोपं आहे सगळं हे बघ हा? मला चालतंय ना मग तुम्ही घ्या ते बोलते नक्की वाचू ना अरे बस काय अरे आज नाही असं काय करू आज येस दादा येस दादा इथे माझं नाव ऍड करतो मग आता बोलण्यापुरतं तेवढ्या पुरतच करा नमस्कार मी पृथ्वी प्रताप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ढामणढेरे नागरपुल्ले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये तर या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरामिक मिक्स टर्किश टाईल्स मस्त मस्त छान व्यवस्थित वाचलं आता? नाही नाही पण काय झालं हे वाक्य बोलताना ना तुझा श्वास नाही पुरला श्वासात कमी पडतोयस तू थोडा म्हणजे असं डायरेक्ट ही वाक्य आहेत ना मी 3 वेळा सलग बोलू शकतो बरं कॉन्फिडन्स पाहिजे ना श्वास नको काय पुरायला माझं हा जरा त्याच्यावर वर्क करतो Yes, sir. हा त्याच्या पुढे मी वाचतो काय काळजी अच्छा पुढचं तुम्ही मी वाचतो मी सगळं वाचतो. आणि सहप्रायोजक आहेत रिकाम्या उंदराचा लालू बालू शिंदे नाही सर रिकाम्या उंदराचा लालू बलू शिंदे नाही सर ते वाचा ना काय आहे रिकार्सो उर्निगो लार्सन बेल्टो शिवरिंग सोल्युशन असायचे रिकार्सो उर्निगो लार्सन बेल्टो शिवरिंग सोल्युशन
हा अँकर व्हा. ह्या प्रायोजकांना तुम्ही पैसे घेतलं का यायचं नाही सर, ह्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत. तुमचं मानधन ह्यांनीच दिलंय sir. होय का त्यामुळे हे नाव घ्यावंच लागेल. बोलावलं हो सर. हे खाडाखोड करून चालणार नाही नाही सर. नाही नाही नाही. मोरे सर हो घ्या ना ती नावं एकदा. तुमच्या तोंडून ऐकलं ना की काळीच माझं धडधडायला लागेल बाई. पण ही वाक्य बोलताना माझी जीभ धडधडते, त्याला काय करू दुसरं काय बोला नाही. झोपा हा पाहिजे होता ना. मी काय म्हणतो सर, म्हणजे आता आपण काय करूया, ह्या अँकर लिंक्स आहेत पहिल्या, या येतले. हे पृथ्वी प्रताप वाचू दे. हा. तुम्ही चिपळूणचा इतिहास सांगा. यांच्याकडे इतिहास ऐकायचा सावकाश, सावकाश, सावकाश. हॅलो म्हणजे इतिहास माझ्याकडनंच ऐकणार ना. कसा माझा आवाज लोकांना ऐकायचा आहे. हा. आणि मी कसा चिपळूणला म्हटल्यामुळे कसा इतिहास मीच सांगू शकतो व्यवस्थित. बरोबर दादा. हा, चालेल बरं हा बसूनच बोलू काय जरा. तुमच्यावर आहे सर, चालेल, पाणी बिणी काय म्हणजे- हवं? नाही पाणी बिणी नको आता काय नको. तर मंडळी चिपळूण चिपळूण हे 17व्या शतकात एक महत्वाचं केंद्र होतं. इथं टाले येतात का नाही बघा. तर चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, शक आणि शपथ, क्षत्रप, कुर्मापुरी. नाही नाही सर, सर कुर्मापुरी नाही सर. चिपळूण या शहरावर सातवाहन, शक, क्षत्रप आणि कलचुरी राजांनी राज्य केलं. कुर्मापुरी कुठून आणली सर तुम्ही? म्हणजे एवढ्या राजाने आपल्या चिपळूण राज्य केलं. राज्य केले सर. काय सांगतोस का? हा. व? हा. मग इकडच्या लोकांना माहिती आहे सगळं. नाही फक्त कमी लोकांना माहिती आहे. मग वसाडे एवढं कठीण करून कशाला सांगतो? आपलं सोपं गाव तर कठीण कशी करायला सांगतो हा करू. सोपं- सोप्या भाषेत सांगितलं कसं लोकांना लगेच कळलं. सोप्या भाषेत म्हणजे काय? सोपं काय साधा इथं. हे बघ आता मी बघ मला माहिती आहे काय सोपं कसं करायचं आता. नमस्कार चिपळूणकर हो. चिपळूण हे परशुराम भूमीमधलं एक छोटंसं गाव. चिपळूण अगदी बघण्यासारखं गाव आहे. नदी किनारे, आंब्यांची झाडं, काजूची झाडं, नारळी फोपलीच्या बागा. हा 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 तुम्हाला सांगतो सगळं सौंदर्य कसं असं नटून थटून असं वावरत असतं कोकणामध्ये, चिपळूणमध्ये. काय समजलं? कोकणचा शिमगा, कोकणचा बाल्या डान्स, कोकणचं नमन, कोकणचा छबिना, म्हणजे हे सगळे जे कार्यक्रम आहेत का नाही असं म्हणजे थाटामाटात पार केले जातात. म्हणजे सगळी चिपळूणची माणसं आहेत का नाही अशी जीवाला जीव देणारी आहेत. असं सगळं सोपं असं म्हणजे कसं म्हणजे ते आपलंच वाटेल ना. नाही सर हे चांगलं आहे सर, सोपं आहे. पण सर कसं याच्यावर टाळ्या नाही येणार म्हणून मी ते लिहिलं नाही. हा म्हणजे येडा आहे का? पडदा ओपन झाला, टाळ्या आल्या पाहिजे. येडा आहे का? हा प्रभाकर मुराला टाळ्या मिळणार नाही कोकणात असं होईल काय मला सांग. नुसता असा पडदा उघड बघ कशा टाळे घेतो तो. कशा कशा घेणार? कशा काय तुम्हाला माहिती आहे आपली संस्कृती दाखवायला नको काय. आता बघा अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना, शालू झोका दे गो मैना. असं आहे सगळं. हा कळलं तुम्हाला? वा 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 भन्नाट परफॉर्मन्स. हसरसिक प्रसाद. माझा एवढे दिवस फार गैरसमज होता की माझं वाचन बरं आहे, मला थोडी कला क्षेत्रातली जाण आहे किंवा मला बरं बोलता येतं म्हणून मला या खुर्चीत बसवलंय. पण आज माझे डोळे उघडले की मला इथे बसून हिच्याकडे बघता येतं म्हणून मला वा नाईस, मजा आली. छान होता विषय, छान सादर केला, छान मजा आली. आणि मंडळी या हास्य कल्लोळानंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच निरोप घ्यायची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.